आता या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. जळगावात सोन्याच्या दरानं नवीन उच्चांक प्रस्थापित केलाय. सोन्याचा दर 91,464 रुपये प्रति तोळा झालाय. सोन्याच्या दरात झालेली ही ऐतिहासिक वाढ आहे. कात्रज दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ झाली आहे. उन्हाळ्यामुळे दूध संकलनात झालेली घट आणि आईस्क्रीमसह अन्य दुग्धजन्य पदार्थांसाठी मागणी वाढल्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय. रविवारी पश्चिम रेल्वेवर कुठलाही ब्लॉक घेण्यात येणार नसल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय. तर मध्य रेल्वेवर मात्र ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान ब्लॉक असेल. हार्बर मार्गावरती वाशी ते पनवेल दरम्यान ब्लॉक असेल. तिकीट कन्फर्म नसल्यास प्रवाशांना रेल्वे स्थानकावरती प्रवेश दिला जाणार नाही. गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनानं नियमामध्ये बदल केल्याचं बोललं जात आहे. भारतीय रेल्वेनं 20 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. उत्तर रेल्वेच्या उन्नाव इथल्या गंगा रेल्वे पुलावरती दुरुस्तीचं काम केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. या कालावधीत 42 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 4 दिवस बँका बंद राहणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं दिलेल्या माहितीनुसार विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी 24 आणि 25 मार्च रोजी 2 दिवसांचा देशव्यापी संप पुकारलाय. सूर्यानं आग ओकायला सुरुवात केल्यामुळे राज्यात कमाल तापमानाचा पारा 40शी पार गेलाय. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट होती. ब्रह्मपुरी इथे उच्चांकी 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मुंबईतल्या तापमानात चढउतार होत आहेत. मुंबईतील किमान तापमानात वाढ झाली असली तरी गेल्या 1-2 दिवसांपासून कमाल तापमान स्थिर आहे. दरम्यान मुंबईमध्ये पुढील काही दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज आहे. कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात झाली असताना तापमानानं 40शी पार केली आहे. गुरुवारी चिपळूण भागातील तापमान 38 ते 41 अंशांपर्यंत गेलं. वाढत्या उन्हामुळे नागरिकांची लाहीलाही होतीये. राज्यामध्ये दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असल्याचं चित्र आहे. आज सोलापुरात काल विक्रमी तापमानाची नोंद झाली. सोलापूरचा पारा 41.1 अंशांवरती पोहोचलाय. कोकणात सुद्धा सातत्यानं तापमान बदल होत आहेत. त्यामुळे आंबा, काजू आणि जांभूळ उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. वातावरणातील प्रचंड उकाड्यामुळे माणसांप्रमाणे अनेक पशुपक्षी त्रस्त आहेत. अशा कठीण प्रसंगी मानवतेचं दर्शन घडवून पाणी आणि पक्ष्यांचं संरक्षण करण्याचं आवाहन पर्यावरण प्रेमींनी केलंय. अंगण परिसरात, माळा रानात, सावलीच्या ठिकाणी प्राणी पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा असं आवाहन केलं जातंय. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 29,000 क्विंटल कांदा आवक झाली. अनेक बाजार समित्यांना सुटी असल्यामुळे काही निवडक बाजार समित्यांमध्ये आवक झाली. कांद्याला कमीत कमी 1250 रुपयांपासून ते 1550 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला. राज्याच्या 5 बाजार समित्यांमध्ये एकूण 157 क्विंटल गव्हाची आवक झाली. तर गव्हाची सर्वाधिक आवक असलेल्या लासलगाव निफाड बाजारात गव्हाला सरासरी 2650 रुपये इतका दर मिळालाय. संगमनेर बाजारात सर्वसाधारण हरभऱ्याला क्विंटल मागे सरासरी 5000 रुपयांचा दर मिळाला. तर लासलगाव निफाड बाजारात लोकल हरभऱ्याला 5151 रुपये बाजारभाव मिळाला. सांगली इथल्या मार्केट यार्डात निघालेल्या सौद्यामध्ये उमदी येथील शेतकऱ्याच्या हिरव्या बेदाण्याला विक्रमी प्रति किलो 470 रुपये भाव मिळाला. हा दर या हंगामातला विक्रमी दर आहे. मागील वर्षीपेक्षा बेदाणा उत्पादनात 30 ते 40% घट झाल्याचं बेदाणा व्यापाऱ्यांनी सांगितलं. आधारभूत किमतीच्या तुलनेत बाजारपेठेत तुरीला सरासरी 300 रुपयांचा कमी दर मिळतोय. त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्राकडे तूर विक्रीसाठी येईल अशी अपेक्षा आहे. मात्र महिनाभरात एकाही शेतकऱ्यानं आपला शेतमाल केंद्रावरती विक्री केलेला नाही. परिणामी तूर खरेदीचा उन्हाळा सुरू असल्याचं बघायला मिळतंय. सरकारनं 2024-25 या खरेदी वर्षासाठी राज्याच्या उत्पादनाची 100% समतुल्य किंमत समर्थन योजनेअंतर्गत तूर, उडीद, मसूर खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. देशातील डाळींमध्ये स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी केंद्रीय नोडल एजन्सीद्वारे 2028-29 पर्यंत पुढील 4 वर्षांसाठी राज्याच्या उत्पादनात 100% तूर, उडीद आणि मसुराची खरेदी केली जाईल असं नमूद करण्यात आलंय. आणि आता एक सविस्तर बातमी. खरं तर राजकीय नेते यानं त्या कारणानं वर्षभर राजकीय शिमगा करत असतात. पण होळीच्या रंगात रंगलेल्या नेत्यांनी एकमेकांवरती शाब्दिक कोटी करत टोलेबाजी केली. शुक्रवारी राजकीय नेते होळीच्या रंगात रंगल्याचं पाहायला मिळालं. कोणी कार्यकर्त्यांसोबत तर कोणी आप्तेष्ट आणि मित्रपरिवारासोबत धुलवडीचा आनंद घेतला. धुलवडीला लोक जुने राग लोभ विसरून एकमेकांना शुभेच्छा देतात. राजकीय नेत्यांनीही होळीच्या निमित्तानं आपल्या विरोधकांना होळीच्या शुभेच्छा देताना खोचक टीकेची संधी मात्र साधली नाहीये असं झालं नाहीये.
काँग्रेस नेते नाना पटोलेही त्यात मागे राहिले नाहीयेत. पटोलेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच निशाणा साधलाय. मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस थोडे बिघडल्यासारखे दिसतात. ते जास्त खोटं बोलतात, जास्त फेकतात. ते त्यांनी खोटं बोलू नये, फेकू नये. पहिले देवेंद्र फडणवीस आमदार म्हणून जे काम करत होते तशा पद्धतीचं महाराष्ट्राच्या चावीच तुमच्याजवळ आता मिळालेली आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी. पण तसं काही दिसत नाही. बुरा न मानो होईल. नाना पटोलेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तरी कसे गप्प बसणार? चांगला परफॉर्मन्स जनतेमध्ये दाखवा, हे त्यांच्याकरता योग्य आहे. अशा ऑफर वगैरे महायुतीचे कोणी नेते ऐकत नाही. मी तुम्हाला सांगतो की नाना पटोलेजी आणि महाविकास आघाडीला मॅन्डेट मिळाला आहे की त्यांनी अपोजिशनमध्ये काम करावं आणि अपोजिशनमध्ये सरकारला चांगल्या सूचना द्याव्या. सरकारला चांगल्या सूचना देऊन सरकारला विकासाकडे न्यावं. तुम्ही सुद्धा विकासाकरता मदत करावी. एकीकडे बावनकुळेंनी नाना पटोलेंवर निशाणा साधलाय, तर दुसरीकडे संजय राऊत आणि बावनकुळेंमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. भगवा गुलाल लावायला आवडेल का तुम्हाला? हा, ते भगवा गुलाल शेवटी उद्धव ठाकरेजी सुद्धा त्यांची संस्कार भगवा गुलालाचीच आहे. पण मधल्या काळामध्ये त्यांनी जे काही स्वीकारलं आहे ते आता आज काही बोलण्याची गरज नाही. बघा, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी मत व्यक्त करण्यात काही ते महान नाही आहे. शिमगा आमचा सण आहे, त्यांना माहीत नसेल सांगतो, हिंदुत्ववादी आहेत ना ते. संजय राऊत आणि बावनकुळेंमध्ये कलगीतुरा रंगण्याला कारणीभूत ठरले उद्धव ठाकरे. बावनकुळेंनी होळीच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंवर हा खोचक टोला लगावला होता. पण उद्धवजींना माझी विनंती आहे की 2.5 वर्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, आज विधान परिषदेमध्ये आहे. तर महाराष्ट्र सरकार जे देवेंद्रजींचं सरकार आहे ते महाराष्ट्राला समोर नेण्याचा विचार करताय, विकसित करण्याचा विचार करताय. तर उद्धवजींनी रोज सभागृहात यावं, विधान परिषदेमध्ये रोज आम्हाला मार्गदर्शन करावं. तर इकडे शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाटांनी एका मुद्द्यावर संजय राऊतांची चक्क पाठराखण केली आहे. एक गोष्ट नक्की, या माणसाने अनेकाच्या शिव्या खाल्ल्या, अनेक जण त्याच्यावर तुटून पडले, पण माणूस काय हल्ला नाही बाबा. जे काय बोलायचं ते त्यांनी काही सोडलं नाही. मग त्याला कोणी सकाळचा भोंगा म्हणो का काही म्हणो, ही चिकाटी असलेला संजय राऊत खरं त्याला सलाम आहे. पक्ष डुबला तरी चालेल, संजय राऊत हलता कामा नये. होळीच्या तुम्हाला फार फार शुभेच्छा देत असताना ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे, तुम्ही या सर्व आघाडीचे मुख्य प्रवक्ते हो. होळीला विविध रंगांसोबत राजकीय नेत्यांच्या शाब्दिक जुगलबंदीही रंगल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर पुन्हा या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या बातम्या. संत तुकाराम महाराज बीज सोहळा उद्या होणार आहे. या यात्रा काळात देहुगाव इथे वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्यामुळे पीएमपीकडनं या कालावधीत जादा बसेस सोडण्यात आल्या. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांना देहुगावात जाणं सोयीचं होणार आहे. एसटी महामंडळाच्या जास्तीत जास्त बसेस प्रदूषणविरहित इंधनावरती चालवण्यासाठी 1.5 वर्षापूर्वी 5150 विद्युत बस पुरवठा करण्याचं कंत्राट हैदराबाद इथल्या इव्हरी ट्रान्स या कंपनीला देण्यात आलं होतं. परंतु या कंपनीनं आतापर्यंत केवळ 220 बसेसचा पुरवठा केलाय. परंतु पहिल्यापासून वेळेत बस पुरवठा न करणाऱ्या कंपनीचं कंत्राट अखेर रद्द करण्याचा इशाराच महामंडळानं दिलाय. मुंबईतल्या रस्ते आणि गल्लीबोळामध्ये स्वच्छतेसोबतच आता सोमवारपासून पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची विशेष स्वच्छता मोहीम मुंबई महापालिकेनं हाती घेतली आहे. महामार्गावरील बस थांबे, दुभाजक, पदपथाबरोबरच सांकेतिक चिन्ह आणि चौकातील फलक आणि दिशादर्शक फलक यांची देखील स्वच्छता, रंगरंगोटी आणि देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना महापालिकेला जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता मिळकत कर थकबाकीची वसुली करण्याची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांवरती देण्यात आली आहे. यासाठी महिलांची 12 पथकं स्थापन करण्यात आली असून त्यात 60 महिलांचा समावेश आहे. फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्याचं कोणतंही कारण आढळून आलेलं नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. मुंबईकरांनी पुढील 10 दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावं असं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं केलंय. घाटकोपर इथल्या भटवाडी परिसरात आरबी कदम मार्ग नजीकच्या घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक 2ची संरचनात्मक दुरुस्ती पूर्ण झाली आहे. सोमवारपासून दुरुस्ती केलेल्या जलवाहिनीतनं पाणी पुरवठा सुरू केला जाणार आहे. त्या अनुषंगानं खबरदारीचा उपाय म्हणून हे आवाहन करण्यात आलंय.
गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी मुंबईतल्या प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली. शहराच्या हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीमध्ये नोंदवला गेला. अंधेरी आणि देवनार इथे वाईट हवेची नोंद झाली. सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत बाळगंगा धरणासाठी 2,403 कोटी रुपयांच्या खर्चाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा सिडकोच्या मालकीच्या बाळगंगा धरणाच्या कामाला वेग आलाय. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कोकण विभागीय गुंतवणूक परिषद पार पडली. यावेळी 8,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. उद्योजकांकडून ठाणे जिल्ह्याला पसंती मिळाली आहे. एकट्या ठाण्यामध्ये 4,000 कोटींची गुंतवणूक झाली. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामं सुरू असताना अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. अधिक गतीनं कामं करताना गुणवत्तापूर्ण कामांवरती लक्ष केंद्रित करावं असे सक्त निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगरी यांनी दिले. सागरी किनारा मार्गावरती मर्यादेपेक्षा अधिक वेगानं वाहनं चालवणाऱ्या 3,260 जणांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. सागरी किनारा मार्गावरती भरधाव वेगात गाडी चालवणं, गाड्यांची स्पर्धा यामुळे रात्री आवाजाचा मोठा त्रास इथल्या रहिवाशांना सहन करावा लागतो. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकासाअंतर्गत टप्पा 1 मधील उर्वरित 1,500 झोपड्या हटवल्या जात आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाद्वारे एप्रिल अखेर हे काम पूर्ण केलं जाईल. त्यानंतर हा भूखंड MMRDAला हस्तांतरित केला जाईल. धुळवडीच्या आनंदाला शुक्रवारी गालबोट लागलं. अपघातामध्ये 11 जण मृत्युमुखी पडले तर मुंबईमध्ये रंग खेळताना 52 जण जखमी झाले. होळी आणि धुळवडीच्या दिवशी मुंबई पोलिसांची विशेष मोहीम राबवण्यात आली. वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी 17,495 लोकांकडून तब्बल 1.5 कोटींचा दंड वसूल करण्यात आला. देऊळगाव राजे येथे 3 नोव्हेंबर 2012 रोजी झालेल्या सभेत आमदार सदाभाऊ खोत यांनी भाषण केलं होतं. या भाषणामध्ये केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे दौंड पोलीस ठाण्यामध्ये खोत यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यातनं 12 वर्षांनंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली. बुलढाणा जिल्ह्यातील आवार गावात 2 गटात राडा झाला. डीजे वाजवण्यावरून वाद झाल्यामुळे दोन्ही गटात तुफान दगडफेक झाली. दगडफेकीच्या घटनेमध्ये 3 जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणातील 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्यानिमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आदेश दिलेत. इंद्रायणी नदीचं पाणी पिण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश जारी केले. 2 दिवसांपूर्वी मोशी गावात 2 टोळक्यांच्या वादात वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी आता भोसरी MIDC पोलिसांनी 9 जणांना अटक करत त्यांनी ज्या ठिकाणी ही तोडफोड केली होती त्या परिसरातून आरोपींची धिंड काढली. पुण्यातील नरे आंबेगाव परिसरात दहशत माजवत राडा घालणाऱ्या आरोपींची आंबेगाव पोलिसांच्या पथकानं धिंड काढली. आरोपींना पायावर चालवत त्यांनी ज्या परिसरामध्ये दहशत माजवली तिथून त्यांची धिंड काढण्यात आली. ठाणे पालिकेतील 337 कोटींच्या व्यवहारावरती भाजप आमदार संजय केळकरांनी सवाल उपस्थित केला. 5 वर्षात लेखापरीक्षण झालं नसल्याचा दावा केळकरांनी केला. तर कोणताही गैरव्यवहार झालेला नाही असं स्पष्टीकरण म्हस्के यांनी दिलं. पुण्यामध्ये सिंगर हनी सिंगच्या कार्यक्रमात राडा झाला. पुण्यातील खराडी परिसरात हनी सिंगच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी मोठी गर्दी जमली होती. गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. विदर्भातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. विदर्भातील तापमान हे 41 अंशांवरती गेलंय. वर्धा, अमरावतीसह नागपूरला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. साई भक्तांना मूळ किमतीच्या 10 पट अधिक किमतीत साहित्य विकणाऱ्या 3 दुकानांवरती शिर्डी नगरपालिकेनं कारवाई केली. या दुकानांना पालिकेनं टाळं ठोकलंय. दरम्यान या संदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढतोय. जिल्ह्यातील तापमान 30 अंशांवरती पोहोचलंय. हे तापमान आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. हिंगोली शहरातील डिवायडरवरती सुशोभीकरणासाठी पुतळे बसवण्यात आले होते. मात्र अज्ञात व्यक्तीकडनं या पुतळ्यांची तोडफोड करण्यात आली. या तोडफोडीमुळे नगर परिषदेचं मोठं नुकसान झालंय. राज्यातील शिक्षण सेवक पद रद्द करण्याची मागणी शिक्षण सेवक कर्मचाऱ्यांनी केली. सरकार शिक्षकांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अकलूज ते निमगाव रस्त्याच्या कामासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. बांधकाम विभागाच्या कार्यालयात संघटनेकडनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. अखेर संबंधित रस्त्याचं काम सुरू करण्याचा निर्णय बांधकाम विभागानं घेतला. IPL मधील सर्व 10 संघांनी सराव करायला देखील सुरुवात केली. या नव्या हंगामात IPLमध्ये 5 नव्या दमाचे युवा कर्णधार नेतृत्व करताना दिसणार आहेत. दिल्ली कॅपिटल्सनं कर्णधार पदाची धुरा फिरकीपटू आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याच्या खांद्यावर सोपवण्याचा निर्णय घेतलाय. शिवाय सर्व 10 संघांनी त्यांचे कर्णधार जाहीर केलेत.
तर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या दुखापतीचं स्वरूप अद्याप गुलदस्त्यात आहे, त्यामुळे त्याचं पुनरागमन लांबणीवरतीच पडणार आहे. IPLच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमधील सामन्यांना बुमराला मुकावं लागण्याची शक्यता आहे. तर भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलनं पुन्हा काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतलाय. 2023 पासून भारतीय संघात समावेश झाला नसल्यामुळे त्यानं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.